या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूरच्या बाजारात आज जवळपास 1500 पेक्षा जास्त गाडी कांद्यांची आवक झाली। कांदा निर्यातीमुळे राज्यात अनेक बाजारपेठेत कांदा लिलाव बंद होते, त्यामुळे आवक वाढेल याची शक्यता आहे। बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांद्यांच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे। तसेच सोलापूरच्या बाजारात आज कांद्याला 2000 रुपयांच्या आत भाव मिळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तर वाढलेल्या कांद्यांच्या आवकीमुळे कांदा लिलाव दुपारी 2 वाजता सुरू झाला। परिणाम तर पडणार, म्हणजे एवढी आवक झालेली आहे की व्यापारी सुद्धा याच्यात सुखी नाही। शेतकरी तर पहिलं शीत मेलेला आहे। म्हणजे विनाकारण मोदी सरकारनं नोटबंदी जसं केली तसं रात्री एका दिवसात निर्णय असा घेतला की निर्यातवर बंदी घातली। म्हणजे 4000 बाजार त्या टायमाला कांद्याला होता, त्या टायमाला रात्रीच तिने अचानक बंदी घातली निर्यातीमुळे। शेतकरी घाबरलेले आहेत की आता आपल्याला कांद्याला बाजार भेटेल का नाही भेटेल। या घाबरगुंडीमुळे शेतकरी यांनी का बाजारात कांद्याची आवक करावं लागलेत की आपल्याला 1000 भेटू दे, 1500 भेटू दे, पुढं जर नाही भेटलं तर काय करायचं म्हणून शेतकरी कांदे मार्केटात बाजारपेठेत आणायला लागलेत। त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे। आज साधारण किती भाव कांद्याला मिळेल अशी अपेक्षा? आता कालच्या रोजी 2200-2300 रुपये होता, शेवट 2500 रुपये झाला। आज मला वाटतं आहे की कमीत कमी 400-500 रुपये बाजार खाली येईल असं शक्यता आहे। आणि व्यापार झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर माहीत पडेल की बाजार किती कमी झाला आहे। किती कांदा दाखल झालेला आहे? बघा, आज आमचा एक अंदाज आहे, आता सध्या तर बाजारपेठेत 1200 ते 1300 गाडी कांदा उतरलेला आहे। अजून 500 ते 700 पिकअप उतराचे राहिलेले आहे। आणि सौदा आज दुपारी 10च्या ऐवजी 2 वाजता सौदा पुकारायला लागलेत। ह्याच्यामध्ये जर बघितलं सोलापूरमध्ये एवढी काय खासियत आहे की इथं कांदा मोठ्या प्रमाणात वापरला जातो? नाही, खासियत म्हणजे इथं शेतकरीला आडते लोक सर्व्हिस चांगली देतात आणि इथं पैशाचा पण व्यवहार चांगला होतो, म्हणून शेतकऱ्याला एक विश्वास आहे आडत्यावर इथं। त्यामुळे शेतकरी बाहेर न जाता सोलापूर बाजारपेठेत कांदा घेऊन येत आहे। कृषी बाजार समितीमध्ये कुठल्या भागातून कुठल्या राज्यातून शेतकरी येतात? आता सध्या तर आपल्या सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा कांदा आहे आणि कर्नाटक राज्यातला पण कांदा येत आहे। गेल्या महिन्यात कर्नाटक राज्यात कांदा आलेला होता, आंध्रमधनं आलं। सध्या तर महाराष्ट्रामधलाच कांदा आहे सध्या आज रोजी। सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधला कांदा आहे सध्या आज रोजी। येणारा कांदा कच्चा पण आहे मोठ्या प्रमाणात, शेतकरी घाबरून काढायला लागलेत। आता हे 1500 गाडीमध्ये कमीत कमी एक 500 गाडी चांगला कांदा आहे, बाकीचं 1000 ते 800 गाडी आणि का ओला माल आहे। त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे। चांगल्या कांद्याला आज सुद्धा 2500 रुपये बाजार आहे, ओले कांद्याला 1000पासून 1500 ते 1600 रुपये बाजार आहे। एक गोष्ट समजत नाही मला की ह्या कांद्यावर निर्यात बंदी केंद्र सरकारने घातल्यानंतर त्याची तीव्र पडसाद अन्यत्र उमटले। व्यापारी आंदोलन सोलापुरामध्ये काय नाही, तिथं लासलगावला मोनापल्ली व्यापार आहे इथं। हां, आंदोलन केंद्र सरकारचा जो कायदा त्यांनी आणला निर्यात बंदी, हां, त्याच्यावर प्रतिक्रिया सोलापुरात उमटत नाही। उमटत नाही म्हणजे तर इथनं एक्सपोर्टर कमी आहे तिथं। इथनं आमचा माल आहे ना आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक या भागात माल जातो आहे आमचा। म्हणजे साऊथमध्ये जास्त एक्सपोर्ट होत नाही, फक्त लासलगावमध्ये एक्सपोर्ट करणारे लोक आहेत। त्यामुळे तिने आंदोलन केले आणि इथलं आपलं आहे नाही का लोकलमध्ये जाते, लोकल म्हणजे भारतातच जात आहे, सोलापूरमधलं काम। तेलंगणा, आंध्र प्रदेश। हां, गवळी, अजित गवळी, माडा। हां, नाव सांगा आजोबा, काय अजित कृष्णात गवळी। किती कांदा आणलाय? काय मी 99 पिशवी कांदा आणलाय, पण भावाचं काय सांगता येत नाही। आवकच एवढी झालेली आहे, जवळजवळ 1500 गाडी आली आहे इथं। तर 1000-1500च्या पुढं काय मार्केट जाण्याची शक्यता लई फार कमी आहे। उत्पन्न खर्च निघाला का? कुठला निघतोय? बायांचा सुद्धा खर्च निघत नाही।
निर्यात बंदीमुळे सगळा या मोदी सरकारनं सगळा राडा करून टाकला. बंदीचा आणि तुमच्या कांद्याचा संबंध काय? तुमचा कांदा काय? अहो निर्यात झाली, निर्यात जर चालू केली सरकारनं तर मार्केट वाढतंय. मध्ये निर्यात चालू होती तर 4200 4500 कांदा गेलता. निर्यातीचा कांदा जो आहे ना तो नाशिक नगर त्या भागात नाही ही निर्यातीला जात होता इथनं. हा तुमची अपेक्षा किती होती? किती मिळावं अशी अपेक्षा आमची होती? जास्त अपेक्षा नव्हती, 4000चीच अपेक्षा होती. आता मिळणार किती? आता किती 1000-1500 मार्केट निघाल आज. जायला खर्च मिळेल ना. हा असं सुद्धा नाही होऊ शकत. तुमचा किती खर्च झाला? 99 पिशव्यांसाठी किती उत्पादन? आता बघा की बायांचाच खर्च बघा. बाया झाल्या त्या जवळजवळ 22 बाया झाल्या त्या. पुन्हा बारदाना वेगळाच, पुन्हा 40 रुपयाला पिशवी आणतात माड्यावर इथे. ट्रान्सपोर्ट खर्च किती झाला तुम्हाला यायला जायला? यायचा जायचा बघा की माल वाहतुकीचा खर्च? माल वाहतुकीचा जवळजवळ 99 पिशव्याचा खरा की 40 नाही 4000 रुपये भाडं लागले. आणि आता मिळणार किती तुमच्या हातात? आता किती वेळ लय झालं तर 30-35 हजार रुपये यायचे नाही तर खर्च सुद्धा निघायचा नाही. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.